Hello students, welcome to the Prakashan Academy Maharashtra. My name is Sumedha. Today we are learning first standard second and our subject is English. Okay, now we will see unit number 3 over here. आता मुलांनो इकडे लक्ष द्यायचं आहे, आपण काय बोलणार आहोत युनिट नंबर 3 बरोबर. आता याच्यामध्ये पहिला टॉपिक काय आहे बरं. पहिला टॉपिक आहे आपला ऍक्शन सॉन्ग आहे, मग ऍक्टिव्हिटी टाइम आहे, लेट्स स्पीक आहे, वर्ड बास्केट आहे, नो द झू पिक्चर्स ओके, आणि लेट्स स्पीक आहे, वर्ड बास्केट आहे, परत फन विथ लर्निंग लेटर्स आहे आणि रीडिंग टाइम सुद्धा आहे. आता आपण हे वन बाय वन बघणार आहोत. ठीक आहे, सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. ओके, आता आपलं लेक्चर स्टार्ट होत आहे मुलांना. चला बघा, पहिलं काय आहे ऍक्शन सॉन्ग. ऍक्शन म्हणजे काय, कोणतीही कृती करायची आहे. सॉन्ग म्हणजे गाणं, हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. ठीक आहे, चला आता आपण गाणं बघूया. आधी मी गाणं वाचून दाखवते आणि त्यानंतर तुम्हाला मी समजून सुद्धा सांगणार आहे. ठीक आहे, आता इकडे लक्ष द्या. यू पुट युअर राईट हँड, यू पुट युअर राईट हँड, you put your right hand, hand is hand, shake it all about, do the boogie 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 boogie, do the boogie boogie, the and turn around, that what it's all about. You put your left hand, you put your left hand and shake it all about, do the boogie boogie, do the boogie boogie and turn around yourself, that would be all about. ओके, आता आम्हाला सांगा हे जे ऍक्शन काय आहे बरं. पुट युअर राईट हँड म्हणजे काय, हे असं असं करायचं आहे. आणि पुट युअर राईट हँड, पुट युअर राईट हँड म्हणजे काय, फक्त हा राईट हँड ठेवायचा आहे. पुट युअर राईट हँड, पुट युअर राईट हँड जसं पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे. सेकंड काय आहे, आणि मग हे असं कमरेवरती हात ठेवून ते नाचत आहेत, असं बुगी 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 करत आहेत. ठीक आहे, आणि सेम ऍक्शन आहे लेफ्ट हँड, पुट युअर लेफ्ट हँड, पुट युअर लेफ्ट हँड, आणि परत ते डान्स करत आहे बुगी 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 करून. ओके, अशी ऍक्शन आहे, हे तुम्हाला करायचे आहे आणि हे सॉन्ग पण त्यासोबत बोलायचं आहे. ठीक आहे, आता दुसरं काय आहे बरं इकडे. आपण याच्यामध्ये काय बघितलं, रीड द रिप्लेस वर्ड विथ द गिवन बिलो, कंटिन्यू द सॉन्ग. आता जिथे बुगी 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 आहे तिथे काय घ्यायचं, उकी उकी बुकी झुकी. इथे काय आहे, झुकी बुकी झुकी बुकी असं घ्यायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे ऍक्टिव्हिटी टाइम. आता इकडे लक्ष द्या, ह्याच्यामध्ये काय आहे, मी वाचत आहे, तुम्हाला ऐकायचं आहे. आता इथे दोन जण आहेत, एक टीचर आहे अमित आहे आणि नेक्स्ट ह्याच्यामध्ये टीचर आणि रोशन आहेत. कोण आहे, टीचर आहे अमित आहे, मग दुसऱ्या ह्याच्यामध्ये टीचर आणि रोशन आहेत. ठीक आहे, आपण पहिलं पण वाचूया आणि दुसरं पण वाचूया. चला, टीचर अमित कम हिअर, टेक दिस कार्ड अँड पुट इट द राईट प्लेस. अमित इट सॉज विंडो, I keep it near the window. Teacher very good, thank you. Teacher Roshan, come here, where is the board? Roshan, here is it. Teacher good, thank you teacher. Okay, हे काय आहे, त्यांनी अशा चिठ्ठ्या बनवलेल्या आहेत. ओके, अशी चिठ्ठी बनवलेली आहे, त्याच्यावरती विंडो, चेअर, टेबल असे शब्द लिहिलेले आहेत. आता सेम तशीच ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. डस्टर, चेअर, डोर, बेंच, टेबल, क्लॉक, कम्प्युटर हे शब्द वापरून. आता या चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसत आहे बरं, आपण पहिले बघणार आहोत. इथे एक सर आहेत, त्यांचे क्लास टीचर बरोबर, हे स्टुडंट्स आहेत इथे बरोबर. इथे स्टुडंट्स बेंचवर बसलेले आहेत, इकडे पण बेंचवर बसलेले दिसत आहेत. इथे बेंच दिसतोय, इथे बेंचवर स्टुडंट्स बसलेले दिसत आहेत. आणि इकडे अजून एक बघा, इथे सगळ्या वस्तू आहेत बरोबर.
आता मला सांगा इथे काय काय दिसत आहे बरं आपल्याला. आधी आपण वस्तू बघून घेऊयात. काय आहे, ही पूर्ण क्लासरूम आहे. आता क्लासरूम मध्ये काय काय आहे, क्लॉक आहे, डस्टबिन आहे, बरोबर, ब्लॅकबोर्ड आहे, विंडो आहे, कम्प्युटर आहे, बेंच आहे, परत स्टुडंट्स आहेत, त्यांच्या हातामध्ये एक चीट आहे, ती आपण त्याला चिठ्ठी म्हणतो मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये चीट किंवा पेपर म्हणूयात आपण. ते पेपर त्यांना त्यांचे टीचर जे काही नाव लिहिलेलं आहे त्या त्या ठिकाणी त्यांना ठेवायला सांगत आहे, बरोबर. तर कसं करूयात आपण, पहिले आपण जे जे इथे लिहिलेले आहेत ते आपण आधी करूया आणि मग रिमेनिंग हे करूयात, ठीक आहे. चला आता मग लक्ष द्या. पहिलं काय आहे, टीचरांनी काय सांगितलं आहे, अमित नावाचा स्टुडंट आहे, त्याला काय बोलले आहे सर, अमित कम हिअर, म्हणजे काय, अमित इकडे ये. टेक दिस कार्ड अँड पुट इट इन द राईट प्लेस, म्हणजे काय, त्यांनी काय सांगितलं आहे, त्यांच्या हातामध्ये जे कार्ड आहे, आपण ज्याला चीट बोललो किंवा चिठ्ठी बोललो, ते इथे त्याला कार्ड बोलत आहे. कार्ड म्हणजेच काय, एखादी चिठ्ठी किंवा असा ब्लँक पेपर किंवा त्यावर काही लिहिलेलं असेल, तो त्यांनी त्याला कुठे ठेवायला सांगितलं आहे, टेक दिस कार्ड अँड पुट इट इन द राईट प्लेस, म्हणजे काय, हा कागद घे आणि योग्य ठिकाणी ठेव. योग्य ठिकाणी ठेव म्हणजे काय, तर हे जर विंडोचं लिहिलेलं आहे तर तुला ते विंडो जिथे आहे तिथे तुला हे ठेवायचं आहे. तर अमित हा स्मार्ट मुलगा आहे, सेम तुमच्या सगळ्यांसारखा. तुम्ही सगळे स्मार्ट आहात की नाही, सगळी हुशार विद्यार्थी आहात आपले. चला तर मग इकडे लक्ष द्या. हे बघा अमित काय करत आहे, हे विंडो, हा या अमितने ते विंडो मध्ये ठेवलेलं आहे. आणि आता तो काय म्हणत आहे, इट सेज विंडो. तो काय बोलला, कार्डवरती काय लिहिलेलं आहे सर, तर विंडो लिहिलेलं आहे. आय कीप इट नियर द विंडो, म्हणजे काय, आय कीप इट नियर द विंडो म्हणजे मी ते विंडो जवळ ठेवलेलं आहे. समजलं. आता दुसरं बघूया. टीचर काय म्हणत आहे, व्हेरी गुड म्हणजे काय, खूप छान. ओके. आता अमित थँक्यू टीचर, तो काय बोलला, थँक्यू टीचर म्हणजेच काय, धन्यवाद, बरोबर. आता टीचर, रोशन केम हिअर, कम हिअर, वेअर इज द बोर्ड. आता टीचरने रोशनला आवाज दिलेला आहे आणि विचारलं आहे बोर्ड कुठे आहे. तर रोशन नावाच्या विद्यार्थ्याने काय केलं, ते जे कार्ड होतं ते बोर्डच्या तिथे नेऊन ठेवलेलं आहे. ओके. आता हिअर इट इज टीचर, आणि तो काय बोलला, हिअर इट इज, हे इथे आहे, मी तिथे ते आपला कार्ड ठेवलेला आहे. टीचर गुड, टीचर काय बोलले, गुड. आणि रोशन थँक्यू टीचर, काय बोलला रोशन, थँक्यू टीचर. ओके. आता दुसरं आपल्याला घ्यायचं आहे डस्टर. आता मला सांगा डस्टर कुठे आहे, हे इथे आहे की नाही डस्टर, मग आपण त्याला इकडे राऊंड करूयात. आता चेअर कुठे आहे, हे इथे चेअर आहे जिथे ऑलरेडी शीट ठेवलेली आहे, जिथे ऑलरेडी कार्ड आहे. आता डोर, डोर कुठे आहे, इथे डोर आहे. बेंच कुठे आहे, हे बेंच आहे. चला इथे बुक्स मध्ये लिहिलेलं नाहीये, आपण लिहूयात बेंच. ओके. सापडला आपल्याला बेंच. आता टेबल, टेबल कुठे आहे, इथे आहे टेबल. क्लॉक कुठे आहे, इथे, ठीक आहे. कम्प्युटर कुठे आहे, हा कम्प्युटर आहे की नाही, कम्प्युटरची सीट आपल्याला सापडलेली आहे. ओके. अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी आपली आता झालेली आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत लेट्स स्पीक. ओके. लिसन, रिपीट अँड ऍक्ट. ओके. आता ऍट द स्टेशनरी शॉप. आता इकडे बघा मुलांनो, हे काय आहे, स्टेशनरी शॉप आहे. इथे एक स्टुडंट आलेला आहे आणि हे कोण आहे, शॉपकीपर. आता जो हा मुलगा आहे याचं नाव काय आहे, अमित, हामिद, ठीक आहे.
अहमद, अहमद, अहमद नाव आहे त्याचं. काय नाव आहे? अहमद. आता ऍट द स्टेशनरी शॉप, अहमद, काका, आय वॉन्ट अ सेट ऑफ क्रेयॉन्स. डू यू हॅव इट? शॉपकीपर, येस आय डू. अहमद, हाऊ मेनी कलर्स आर देअर इन सेट? शॉपकीपर, 12. हाऊ मच डज इट्स कॉस्ट? 20 rupees. Please give me one set. Here it is. Thank you. Here it's yours. Thank you. Visit again. समजलं? म्हणजे काय तर जो हा विद्यार्थी आहे हा तो शॉप मध्ये गेला आणि तो काय बोलला की काका तुमच्याकडे क्रेयॉन्स आहेत का? तर क्रेयॉन्स म्हणजे काय? ही कलर पेटी असते ना, रंगपेटी 12 कलर्सची. तर त्यांनी विचारलं ह्याच्यात किती कलर आहे? शॉपकीपर काय म्हणाला? 12 कलर्स आहे. तेव्हा ते याचे पैसे किती झाले? तर ते बोलले याचे कॉस्ट आहे 20 rupees. ठीक आहे. आता शॉपकीपर, हे घे तुझी रंगपेटी, आणि त्याने त्यांना पैसे दिलेले आहेत. मग शॉपकीपर काय बोलला? थँक्यू सो मच. विजिट अगेन व्हायचे काय? विजिट अगेन म्हणजे परत ये. ओके. नेक्स्ट, आता हे काय आहे? व्हॉट आय एम थिंकिंग ऑफ. चला, यू मे आस्क क्वेश्चन बिंग विथ इज इट, डू यू, डू वी, अँड आय विल आन्सर विथ ओनली येस ऑर नो. ओके. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला काय घ्यायचंय? इज इट, डू यू, डू वी, अँड आय विल आन्सर ओनली विथ येस अँड नो. म्हणजे काय? प्रश्न विचारायचे आहेत. इज इट, डू यू आणि डू ने, डू वी ने, आणि याच्यामध्ये उत्तर फक्त येस किंवा नोच असलं पाहिजे. ओके. चला तर मग आपण सुरुवात करूया. अभय, व्हॉट आय एम थिंकिंग ऑफ. ट्राय टू गेस. भूषण, आय कॅन, यू कॅन गिव्ह मी अ क्ल्यू. अभय, येस. यू मे आस्क मी. भूषण, क्वेश्चन्स. ओके. I'd read. Red. Okay. Yes, it is red. Do we eat it? Yes, we eat it. It is a sweet. Yes. Is it an apple? Yeah, you guessed it right. Let's play again. आता अभय आणि भूषण हे दोन फ्रेंड्स आहेत. त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन चालू आहे. आता अभय त्याला विचारत आहे, मी काय विचार करत आहे सांग बरं. तू गेस करू शकतोस का? म्हणजे काय? तू ओळखू शकतोस का? तर त्यावर भूषण म्हणाला, तू मला एखादा क्ल्यू दे. तर भूषण त्याला म्हणत आहे, तू मला एखादा क्ल्यू दे. त्यावर अभय म्हणतो, ठीक आहे, मे आय आस्क. तर तू क्वेश्चन विचार, मी त्याला हो किंवा नाही मध्ये सांगेल. तर तो म्हणतो, ते वस्तू रेड आहे का? तो म्हणतो, हो रेड आहे. जे आपण खातो का? तो म्हणतो, हो आपण ते खातो. ते गोड पण आहे. मग ते ऍपल आहे का? तो म्हणतो, येस, तू बरोबर गेस केलेलं आहे. ओके. आता नेक्स्ट बघूया वर्ड बास्केट. आता मी इथे काही पिक्चर्स दिलेले आहेत, त्यांची खाली नावं दिलेली आहेत. ठीक आहे. पहिलं काय आहे बरं? पिन आहे. पण हे पिन आहे का? नाही. इथे पिन कशाला म्हणतात? हे इथे मी ऑब्जेक्ट दिलेला आहे आणि खाली त्याचं वर्डिंग दिलेलं आहे. आता हे टिन आहे, इथे खाली टिन लिहिलेलं आहे. तर 6 आहे, खाली 6 लिहिलेलं आहे. निप, निप, लिप, लिप. ओके. आता हे चित्र पिनचं आहे का? नाही. आता आपल्याला इथे पिन हा शब्द शोधायचा आहे आणि पिन ही वस्तू शोधायची आहे. हे पिन आहे का? नाही. हा 6 आहे? नाही. हा लिप आहे, टिन आहे, डिप आहे? नाही. आता मला सांगा, पिन म्हणजे काय? तर सुई, आणि टिन म्हणजे कचायचा डबा, टिन. आणि 6 म्हणजे 6 नंबर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. डिप म्हणजे पेनाची निप असते ना, पेनाचं जे टोक असतं ज्यातून शाई बाहेर येते, बरोबर, त्याला डिप असं म्हणतात. आणि लिप्स म्हणजे पोट. चला आता आपण हे मॅच करून घेऊया. चला, आता इथे पिन कुठे शब्द आहे? इथे पिन आहे. चला, तर पिनला आपण पिन मॅच केली आहे. इथे टिन आहे, टिन मॅच केला. निपला निप मॅच केली आहे, लिपला लिप, 6 ला 6.
अशा प्रकारे मॅच द फॉलोइंग करायचं आहे. चला आता नेक्स्ट बघूया आपण. इथे रीड अलाउड अँड मॅच द सेम वर्ड. आता इकडे बघा, इथे पिन पिन, टेन, फिन, सीट, किट, झिप, लिप, पिग, सिक्स, बिग, फिट केवढे शब्द आहेत ते आपल्याला जॉईन करायचे आहे. चला तर पिनला पिन, टेनला टेन, फिन, आता इथे सीट हा इथे आहे, पिग हा लगेच इथे आहे, सिक्स चा वर्ड कुठे आहे, सिक्स 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 इथे आहे, फिट इथे आहे, आता इथे किड आहे, झिप इथे आहे. ओके, आता अजून कोणता राहिला बरं, बिग, बिग आहे, अजून कोणता वर्ड राहिला चेक करा. चला बरं सगळ्यांनी माझ्यासोबत. कोणता एक वर्ड राहिलेला आहे, टिप राहिला ना, टिपला टिप जॉईन केला आपण. ओके, निबला इकडे निब जॉईन केलेला आहे. अशा प्रकारे आपण सगळे मॅच करून घेतलेले आहेत. ओके, नेक्स्ट आहे अनिब. म्हणजे काय, अनिब ऑफ अ पेन. हे पहा, हा पेन असतो ना शाई पेन, हे त्याला हे पुढे असतं, ह्याला काय म्हणतात, निब असं म्हणतात. आणि अझिप, अझिप ऑफ बॅग म्हणजे काय, झिप म्हणजे बॅगची चेन. ठीक आहे. अ मॅट, अ बिग मॅट, लेट अस सिट ऑन अ बिग मॅट. बिग मॅट म्हणजे ही मोठी चटई, आणि ही चटईवरती दोन मुलं बसलेली आहेत. आता इथे बघा, इथे वर्ड्स दिलेले आहे. पिन, आपण इथे याचा रायमिंग वर्ड काय आहे, टिन. किट, हिट. बिग, पिग. आणि अजून कोणता आहे, सिक्स, मिक्स. बरोबर, किट, हिट. ओके, अशा प्रकारे आपण इथे त्यांचं लिहून घेतलेलं आहे. नेक्स्ट आता बघूया, नो द ऑक्युपेशन. ऑक्युपेशन म्हणजे काय, तर व्यवसाय. तर दिस इज सिद्धेश, ही इज अ मेकॅनिक, he uses a spinner, he uses a screwdriver, he repairs machine. आता इकडे बघा, हा जो आहे याचं नाव काय आहे, सिद्धेश. हा कोण आहे, मेकॅनिक आहे. तो काय रिपेअर करतो बरं, मशीन्स रिपेअर करतो. आणि काय यूज करतो, स्पिनर आणि स्क्रू ड्रायव्हर. ओके, हा आहे अब्दुल. This is Abdul. He is carpenter. He uses a saw. He uses a tape measure. He makes things from wood. म्हणजे काय, हा कारपेंटर आहे, ह्याच्यापासून तो टेप यूज करतो मेजरमेंट साठी, आणि लाकडांपासून वस्तू बनवतो. आता दुसरी आहे प्रणाली. प्रणाली ही कोण आहे, शी इज मॅनेजर. शी युजेस computer, she uses projector, she work in office. आता ही मुलगी आहे, हिचं नाव प्रणाली आहे. ती कोण आहे, मॅनेजर आहे कंपनीमध्ये. ती काय वापरते, तर लॅपटॉप, कम्प्युटर आणि प्रोजेक्टर. ते ऑफिस मध्ये काम करते. बरोबर. दिस इज किशोर, ही इज ट्रॅफिक पोलीस. ही युजेस अ व्हेसल, ही यूज बटन, ही डायरेक्ट्स ट्रॅफिक. म्हणजे काय, हा ट्रॅफिक पोलीस आहे, त्यांचं नाव किशोर आहे. ते व्हिसल आणि बॅटल यूज करतात आणि हे ट्रॅफिकला डिरेक्शन्स देतात. दिस इज सिया, शी इज शेफ. शी वर्क्स इन द किचन. शी युजेस पॉट्स, पॅन, नाईफ्स अँड स्पून. शी कुक्स टेस्टी फूड. म्हणजे काय, ही सिया आहे, ती शेफ आहे,
शेफ म्हणजे जे प्रोफेशनली जेवण बनवतात ते. आणि ती कुठे काम करते? किचन मध्ये. ती काय वापरते? पॉट, पॅन, नाईफ आणि स्पून. आणि ती टेस्टी असं जेवण बनवते. दिस इज वर्षा. शी इज सिंगर. शी यूज तानपुरा टू प्रॅक्टिस. शी यूज टेबल ऑफ रिदम, तबला ऑफ रिदम. आणि शी सिंग स्वीट सॉन्ग. दिस इज वर्षा म्हणजे काय? ही वर्षा आहे, ती सिंगर आहे आणि ती तानपुरा वापरते प्रॅक्टिस साठी आणि तबला रिदम साठी. आणि ती खूप छान गाणं गाते. ओके. आता नेक्स्ट आहे झूम झूम झूम. वी आर गोइंग टू द मून. वी आर गोइंग व्हेरी सून. झूम झूम झूम. इफ यू want to take a trip, climb aboard my rocket ship. Zoom zoom zoom, we are going to the moon. Count down 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, blast off. म्हणजे काय? तर हे आहे झूम झूम झूम. हे आहे झूम 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 म्हणजे काय? हे रिदम आहे. वी आर गोइंग टू द मून म्हणजे काय? आपण अवकाशातल्या चंद्रावरती चाललेलो आहे. आता जर तुम्हाला ह्याची ट्रिप घ्यायची असेल तर तुम्हाला रॉकेट शिप मध्ये बसायला पाहिजे आणि काउंट डाऊन करायचा. रॉकेट उडायच्या आधी कसा? 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 आणि रॉकेट वरती जाणार. ओके. नेक्स्ट आहे जॉन आणि ईशा. आनंद, जो, सोनू, आनंद, बिट्टू, शिल्पा, आशुष, सेलेडॉन, सानिका हे सगळे फ्रेंड्स आहेत. ठीक आहे. तर इथे बघा पहिले कोण आहे? जॉन. आय फाउंड अ पेन्सिल. ईशा. इज इट योर्स? ईशा. नो इट्स नॉट माइन. अमित. इज दिस योर्स? जॉन. नो इट्स नॉट माइन. सोनू. इज दिस योर पेन्सिल? येस इट्स माइन. एक्सक्यूज मी. थँक यू. इट्स माइन. बिट्टू. Yes, it's it. Thank you very much, Anand. Where did you found it? Under the bench. Shilpa. Excuse me, Ashu. Have you lost your eraser, Ashu? Yes, I have, Ashu. Is this yours? Yes, it's mine. Thank you. Sledon. Oh, I forgot my pen at home. Can you please lend me your pen, Sanika? Oh, yes. Here it is. Thank you. हे सगळं काय आहे? कम्युनिकेशन आहे. आता हे मी तुम्हाला मराठीत सांगते. आय फाउंड अ पेन्सिल म्हणजे काय? मला एक पेन्सिल सापडली आहे. ही पेन्सिल कोणाची आहे? तर जॉन म्हणतो ती माझी नाहीये. अमित परत सोनूला विचारतो. सोनू म्हणतो हो माझी हरवली आहे, माझी पेन्सिल आहे. आता तो म्हणतो थँक्यू, दिलीस तुम्हाला माझी पेन्सिल. आता आनंद म्हणत आहे ही रुलर कोणाची आहे? तर बिट्टू म्हणतो ही माझी रुलर आहे. आनंद तुला कुठे सापडली? तो म्हणतो बेंचच्या खाली. आनंद आणि एक आशू विचारत आहे शिल्पाला की तुझ्याकडे इरेझर आहे का? ती म्हणत आहे हो आहे, हे घे. ती म्हणते थँक्यू सो मच. आणि स्लेडॉन नावाची मुलगी आहे ती म्हणते मी माझा पेन घरी विसरलेली आहे, कोणीतरी मला पेन द्याल का? तर सानिका म्हणते हो माझ्याकडे आहे, माझ्या जवळचा पेन तू घेऊ शकतेस. ठीक आहे. आता वर्ड बास्केट. Look, listen and repeat. Fox, ox, box, toy, boy. आता हे सेम इथे पिक्चर खाली दिलेली आहे. हे तुम्हाला मॅच द फॉलोइंग करायचं आहे. हे फॉक्स आहे, हे ऑक्स, डक, बॉक्स, बॉय. ओके. फॉक्स म्हणजे कोल्हा, ऑक्स म्हणजे बैल, बॉक्स म्हणजे सगळ्यांना माहिती आहे बॉक्स म्हणजे काय, टॉय म्हणजे खेळणी, बॉय म्हणजे मुलगा. ओके. आता इथे इतकी सुंदर आपल्याकडे अशी बास्केट आहे, त्याच्यात सुंदर अशी फुलं आहेत, काही शब्द त्याच्यावरती लिहिलेले आहेत, काही शब्द खाली लिहिलेले आहेत. आपल्याला त्याचे मॅच द फॉलोइंग करायचं आहे. आता कॉट, कॉट, गॉट, पॉट, डॉग. फॉक्स वर्ड कुठे आहे? चला बरं शोधूया. फॉक्स कुठे आहे? इथे आहे. फॉक्स आहे हा वर्ड. ठीक आहे. हॉप, हॉप, बॉक्स, बॉक्स, बॉय, बॉय,
आणि अजून कोणता राहिला? हॉट हॉट. हा इथे नॉट. ओके. अजून कोणता राहिला बरं वर्ड? शोधा बरं मुलांना, कोणता जॉईन करायचा राहिलाय आपला? हॉट झाला, कॉट झाला, टॉप. हा इकडे टॉप आहे. ओके. अशा प्रकारे आपण मॅथ्सचे वर्ड्स करून घेतलेलं आहे. चला तर आता नेक्स्ट बघूया. A dot a red dot. A red dot on a pot. A toy in a box. A boy got the toy. A dog, a big dog on a log. म्हणजे काय? हा पॉट आहे, त्याच्यावरती हा रेड डॉट आहे, हा टॉयज आहेत आणि हा बॉय आहे. अ डॉग, हे डॉग, बिग डॉग आणि हे लॉग आहे. लॉग म्हणजे फांदी सारखं लाकूड. ठीक आहे. आणि आपण इथे काय शिकलो? चला इथे काय लिहायचं? FOX फॉक्स, BOY बॉय, COT कॉट आणि DOG डॉग. ओके. तर नेक्स्ट बघूया लर्निंग लेटर्स. लुक ॲट द पिक्चर आणि त्याचं पिक्चरची जी स्टार्टिंग जो शब्द आहे त्याला राऊंड करायचा आहे. हे काय आहे? ऑरेंज. मग OBEA और Q याच्यापासून कोणता आहे? हा O आहे. मग MBP इथे हे पेन्सिल आहे. YHQT क्वीन आहे म्हणून Q ला ROSV रार फॉर रॅबिट. USBF हे काय आहे? सन. ट्री आहे. OBTQ मग कोणता आहे? टी आहे. ओके. नेक्स्ट आपण बघूया कसं लिहायचं आहे. O असा हा मोठा गोल आणि हा छोटा गोल. मोठा गोल छोटा गोल, मोठा गोल छोटा गोल. हा मोठा O, हा छोटा O, छोटा हा छोटा O. ठीक आहे. हा मोठा P, हा छोटा P, मोठा P, हा छोटा P, हा मोठा P, हा छोटा P. हा Q, हा छोटा Q, हा Q आहे आणि हा छोटा Q आहे. ठीक आहे. हा Q आणि हा छोटा Q. हा R आहे, हा छोटा R, हा R आहे, हा छोटा R. S आहे, हा स्मॉलेस्ट, बिगेस्ट स्मॉलेस्ट, बिगेस्ट स्मॉलेस्ट. हा मोठा T, हा छोटा T, हा मोठा T, छोटा T, मोठा T, छोटा T. ओके. तर नेक्स्ट बघूया फन अँड लर्न. आता इथे मी काही वर्ड शब्द लिहिलेली आहे जे तुम्हाला शोधायची आहेत. आता ती कशी शोधणार? तर चला बघूया. आपण पहिला वर्ड आपण शोधणार आहोत. कोणता बघायचा बरं? पहिला इथे पहिले आपल्याला शोधून दिला आहे YES, येस. आता आपल्याला दुसरा शोधायचा आहे हा SORRY, सॉरी. सापडला? आता नेक्स्ट आहे टॅप. टॅप शब्दा बरं TAP टॅप. ओके. आणि YOU, आता YOU. ओके. आणि टेबल शब्द शोधायचा आहे TABLE, टेबल. सापडलेत? ओके. आता सिंग्युलर आणि प्लुरल आपण असे शोधणार आहोत. आता स्टार आहे. स्टार म्हणजे चांदणी. मेनी खूप असले स्टार ते स्टार्स. क्लाउड म्हणजे ढग आणि खूप सगळे क्लाउड्स असले, खूप ढग असले की आपण त्याला क्लाउड्स म्हणतो. एक असेल ॲनिमल, अनेक असतील ॲनिमल्स. एक असेल ट्री, अनेक ट्रीज. एक असेल फ्लॉवर, अनेक असतील फ्लॉवर्स. एक असेल फ्रेंड,
अनेक असतील फ्रेंड्स. एक असेल स्पॅरो, अनेक असतील स्पॅरोज. एक असेल तर क्रो, खूप असतील तर क्रोज. एक असेल तर पिक्चर, अनेक असतील तर पिक्चर्स. एक असेल तर टायगर, अनेक असतील तर टायगर्स. ओके. आता स्टार म्हणजे चांदणी, क्लाउड म्हणजे ढग, ॲनिमल म्हणजे प्राणी, ट्री म्हणजे झाड, फ्लावर म्हणजे फूल. नेक्स्ट फ्रेंड म्हणजे आपले मित्र, स्पॅरो म्हणजे चिमणी, क्रो म्हणजे कावळा, पिक्चर म्हणजे चित्र, टायगर म्हणजे वाघ. ओके. अशा प्रकारे आपलं हे झालेलं आहे. पुढचं आहे रीडिंग टाइम. आय एम मेकॅनिक. हिअर इज माय, काय आहे हे? स्पिनर. SPINNER, स्पिनर. आय एम अ प्रणाली. हिअर इज माय COMPUTER, computer. I am a carpenter. Here is my KNIFES, knife. I am a chef. Here is my pan. I am a singer. Here is my तानपुरा. ओके. आता इथे खाली ही चित्र शब्द दिलेले आहेत, आपल्याला त्याची चित्र काढायची आहे. हा काय आहे? मून. हे आहे रॉकेट. आता रॉकेट हे असं काढायचं आहे, असं. त्याला हे गेट, हे त्याचं स्टँड, आणि इथे ॲस्ट्रॉनॉट्स. ओके. हे स्टार, सन. ओके. अशा प्रकारे ही पण आपली ऍक्टिव्हिटी झालेली आहे. थँक्यू सो मच स्टुडंट्स.